प्रत्येक मुलाला आता मिळणार या योजनेतून 2250 रुपये. डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज अशी जी योजना आहे ती प्रत्येक मुलाला या योजनेमधून 2250 रुपये मिळेल. काय ही योजना, योजनेचं नाव काय, A to Z माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर बालसंगोपन योजना आता प्रत्येक मुलांना मिळणार 2250 रुपये. अर्ज कसा करायचा, योजना काय, A to Z माहिती सांगणार, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. राज्यामध्ये निवडणुका सुरू होत असल्यामुळे सरकारकडून विविध योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आली. यामधलीच एक मुख्य योजना म्हणजे बाल संगोपन योजना. या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्याकरिता विविध प्रकारचे कागदपत्र आवश्यक असणार आहे. या योजनेच्या माध्यमातून कोणत्या मुलांना लाभ मिळणार ही माहिती मी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्याचप्रमाणे योजनेचा लाभ करण्याकरिता कशा प्रकारे अर्ज करायचा, डॉक्युमेंट काय लागणार ही पण मी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रांनो, पाहूया बालसंगोपनाचा लाभ फक्त याच मुलांना मिळणार. कुठले ते? बालसंगोपनाच्या माध्यमातून पात्र ठरत असलेल्या मुलांमध्ये निराधार तसेच अनाथ मुलांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये ज्या मुलामुलींना घर परिवार नाही अशा मुलामुलींना अधिक सहाय्य प्रदान करण्याचे तसेच शिक्षण पूर्ण करण्याचे ध्येय सरकारने हाती घेतलेले आहे. या योजनेमुळे अशा प्रकारच्या असहाय्य मुलांना लाभ मिळवण्याकरिता मोठी मदत होणार आहे. त्यामुळे ही योजना महत्त्वाची असणार आहे. त्यांना नक्की व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही आपली मदत पूर्ण करता येईल. बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून पात्र ठरत असलेल्या मुलामुलींना 2250 रुपयाची रक्कम प्रत्येक महिन्याला देण्यात येणार आहे. ही रक्कम त्यांना प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनाथ निराधार अशा प्रकारचे बालके आपले शिक्षण त्यांच्याबरोबर त्यांचा उदरनिर्वाह भागू शकतात. या योजनेचा लाभ घेण्याकरिता काही आवश्यक कागदपत्रांची गरज भासणार आहे. त्याचबरोबर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तसेच आवश्यक कागदपत्र काय असणार आहे? बालकांच्या आई वडिलांचा मृत्यू प्रमाणपत्र, संगोपन करणार आहेत असे हमीपत्र, बालकांच्या जन्माचा दाखला, पासबुक, रहिवासी प्रमाणपत्र. या योजनेच्या माध्यमातून 18 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी बालकांचे असलेले हवे. जे पालक बालकांचे संगोपन करणार आहेत त्यांचे वार्षिक उत्पन्न तसेच आधार कार्ड, बालकाचे पासपोर्ट साईज फोटो आणि बालक हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तर अर्ज प्रक्रिया कशी करायची मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर बालसंगोपन अर्जची PDF देणार आहे. ते PDF तुम्ही डाउनलोड करायची. त्या PDFमध्ये तुम्हाला फॉर्म दिला मी, तो फॉर्म भरायचा आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक देतो, त्यावर डाउनलोड त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करायचं आणि हा अर्जासोबत बाकीचे सगळे कागदपत्र जोडायचे आहेत आणि बाल कल्याण विकास कार्यालयामध्ये जाऊन जमा करायचा आहे. तिथे तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाईल आणि तुमचा बालसंगोपनाचा योजना तुम्हाला लाभ मिळेल. असा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता. सर्व मित्रांना शेअर करा, गरजू व्यक्तींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही योजना माहिती होईल. चला तर मित्रांनो, भेटू अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी. जय हिंद.